नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फक्त यांनाच मिळणार फ्री गहू, तांदूळ, मीठ, राशन कार्डचे नवीन नियम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहेत। विशेषतः गरीब आणि गरजवंत नागरिकांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी राशन कार्ड अनिवार्य आहे। परंतु 2025 मध्ये सरकारने राशन कार्ड संदर्भातील काही नवे नियम लागू केले आहेत। हे नवे नियम जाणून घेणे आणि त्यांचे पालन करणे प्रत्यक्ष नागरिकांसाठी आवश्यक आहे, कारण नियम मोडल्यास राशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नव्या नियमांची माहिती, त्याचे फायदे, ओटीपी द्वारे मिळणाऱ्या राशनची प्रक्रिया तसेच विविध प्रकारच्या राशन कार्डाबद्दल सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय नियम आहे ते। राशन कार्डाचे नवे नियम 2025 पासून केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे काही कडक नियम लागू केले आहेत। हे नवीन नियम आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्या कुटुंबांना फ्री राशन मिळणार नाही। जर कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी किंवा खाजगी नोकरीत असेल तर त्यांना मोफत राशनचा लाभ मिळणार नाही। 4 चाकी वाहन असणाऱ्यांना लाभ नाही। कुटुंबांकडे 4 चाकी वाहन असल्यास त्यांना मोफत अन्नधान्य मिळणार नाही। बघा, या ठिकाणी इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना लाभ नाही। जे नागरिक नियमितपणे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। फिंगरप्रिंट न झाल्यास ओटीपी द्वारे राशन। पूर्वी फक्त फिंगरप्रिंटचे राशन मिळत होते, पण आता फिंगरप्रिंट न झाल्यास मोबाईलवर आलेल्या ओटीपी द्वारे देखील राशन मिळणार आहे। खोटी माहिती दिल्यास कारवाई। बघा, या ठिकाणी खोटी माहिती दिल्यास कारवाई होणार। जर कोणी नागरिक खोटी माहिती देऊन राशन कार्ड मिळवले असल्याचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। बघा, या ठिकाणी दुसरा नियम, ओटीपी द्वारे राशन मिळवण्याची प्रक्रिया। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने ओटीपी आधारित वितरण प्रणाली सुरू केली आहे। या प्रक्रियेत लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जातो। हा ओटीपी राशन वितरण करणाऱ्यांना अधिकाऱ्याला दाखवावा लागतो। फिंगरप्रिंट स्कॅन न झाल्यास किंवा बोटाचे ठसे स्पष्ट न झाल्यास ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे। यामुळे वृद्ध, आजारी किंवा ज्यांचे फिंगरप्रिंट स्कॅन होत नाही त्यांना देखील अन्नधान्य सहज मिळू शकते। बघा, या ठिकाणी तिसरा नियम जाणून घेऊया। नव्या नियमांनुसार मिळणारे फायदे। जर तुम्ही या नव्या नियमांचे पालन करता तर व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे फायदे जाणून घेऊया। मोफत किंवा अत्यल्प दरात गहू, तांदूळ, साखर, मीठ, बाजरी, मका इत्यादी अन्नधान्य। उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ। शालेय शिष्यवृत्ती योजनांमध्ये वापर। विविध सरकारी सेवांसाठी ओळखपत्र म्हणून वापर इत्यादी फायदे तुम्हाला मिळणार आहेत। चौथा नियम, राशन कार्ड नसलेल्यांसाठी महत्वाची माहिती। ज्यांच्याकडे अजूनही राशन कार्ड नाही त्यांनी लवकरात लवकर अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा। अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी जोडणे आवश्यक आहे। पात्र ठरल्यास तुम्हालाही राशन कार्ड मिळू शकते आणि सरकारी योजनांचा लाभ घेता येईल। बघा, या ठिकाणी पाचवा नियम न पाळल्यास राशन कार्ड रद्द होण्याची शक्यता। जर नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नवे नियम पाळले नाही तर त्यांचे राशन कार्ड रद्द होऊ शकते। त्यामुळे पुढील लाभ मिळणे बंद होईल, जसे की मोफत किंवा सवलतीचे राशन, सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती, आरोग्य विमा सुविधा, इतर सरकारी योजनांचा लाभ। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली माहिती सत्य आणि अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे। बघा, नियम 6, वेगवेगळ्या प्रकारचे राशन कार्ड। भारत सरकारने नागरिकांच्या आर्थिक स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे राशन कार्ड तयार केले आहेत। अंत्योदय अन्न योजना अतिगरजू आणि अत्यंत गरीब कुटुंबांसाठी
हे राशन कार्ड आहे. प्रायोरिटी हाऊस होल्ड गरजवंत कुटुंबांसाठी हे राशन कार्ड आहे. APL BPL कार्ड्स उत्पन्नाच्या आधारावर व किंवा खालील असणाऱ्यांसाठी प्रत्येक श्रेणीतील कार्डांवर मिळालेल्या अन्नधान्याचे प्रमाण व प्रकार वेगवेगळे असतात. 2025 मध्ये लागू झालेल्या राशन कार्डच्या नव्या नियमांमुळे सरकारने पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, या ठिकाणी या नियमांचे पालन केल्यास गरजूंना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य, शिष्यवृत्ती, आरोग्य विमा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या माहितीची सत्यता तपासून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्याकडे अजूनही राशन कार्ड नाही त्यांनी त्वरित अर्ज करून या सुविधांचा लाभ घ्यावा. फक्त यांनाच मिळणार फ्री गहू, तांदूळ, मीठ. राशन कार्डाचे नवीन नियम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या PG ज्ञान या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.